नमस्कार. आपली शाळा हे यूट्यूब चॅनल आपले सहर्ष स्वागत करत आहे. आज आपण आपल्या सभोवतालचे जग भाग 2 इयत्ता 3 पाठ क्रमांक 3 माझी शाळा या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय पाहणार आहात. तत्पूर्वी आपण जर आपली शाळा या यूट्यूब चॅनलवर नवीन असतील तर सर्वप्रथम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. पहा, पाठामध्ये पान क्रमांक 13 आपल्याला एक प्रश्न दिलेला आहे. खाली दिलेल्या चित्रामध्ये शाळांसाठी आवश्यक साधने आहेत, ती ओळखा आणि चित्राखाली त्यांची नावे लिहा. तर आता आपल्याला या ठिकाणी बरेच काही भौतिक घटक त्यांची नावं दिलेली आहेत. तर आपल्याला या चित्राविषयी नक्की या चित्रामध्ये ते नक्की कोणता भौतिक घटक आहे त्यांची नावे लिहायचं आहे. पहा, या ठिकाणी जर पाहिलं तर आपल्या शाळेचं चित्र दिसत आहे, समता विद्या मंदिर. आणि पहिलं जर चित्र पाहिलं तर यामध्ये पहा आपल्याला संगणक कक्ष आहे. तो काय आहे? संगणक कक्ष. तर आपण खाली संगणक कक्ष हे नाव लिहायचं आहे. पुढे पहा, चित्रामध्ये जर पाहिलं तर एका मुलाला लागलेलं आहे आणि शिक्षिका त्याच्यावर उपचार करत आहे, म्हणजे ही आहे प्रथमोपचार पेटी. तर इथं लिहायचं आहे आपण प्रथम उपचार पेटी. नंतर पहा, काही मुले प्रयोग करताना दिसत आहेत, म्हणजे ते प्रयोगशाळेमध्ये आहेत, म्हणजे या ठिकाणी नाव लिहायचं आपण प्रयोगशाळा. पुढे आहे पहा, मुलं आपल्याला वाचन करताना दिसत आहेत, म्हणजे हे आहे ग्रंथालय. आपण या चित्राखाली नाव लिहायचं आहे ग्रंथालय. पुढे जर आपण पाहिलं तर मुले पहा खेळताना दिसत, हॉकी खेळतात, म्हणजे ते मैदानावर आहेत, म्हणून आपण खाली नाव लिहायचं आहे मैदान. पुढे पहा, स्कूल बस दिसत आहे आपल्याला, म्हणून आपण खाली नाव लिहूया स्कूल बस. पहा, या चित्रामध्ये मुलं आपले हात धुत आहेत, म्हणजेच हे आहे हँडवॉश स्टेशन. आपण हँडवॉश स्टेशन असं नाव लिहायचं आहे. पुढे जर पाहिलं तर पहा, शाळेच्या समोर आपल्याला रॅम्प दिसत आहे, आपण काय लिहायचं आहे या ठिकाणी रॅम्प. अशा प्रकारे आपण या चित्रामध्ये ज्या भौतिक घटक आहेत त्यांची नावे आपण या ठिकाणी लिहिलेली आहेत. पुढे जर पाहिलं तर पहा, आपल्याला एक कृती दिलेली आहे. शाळेत स्वच्छता सप्ताह साजरा करायचा आहे. तुमच्या वर्गाचे 3 गट तयार करून कामाची विभागणी खालील तक्त्यात करा. तर आपल्याला अ गट, ब गट आणि क गट दिलेला आहे. तर त्यांच्यासाठी आपण कामाची विभागणी करूया. पहा, अ गटासाठी आपण वर्गखोलीची स्वच्छता आणि ओला कचरा व्यवस्थापन हे काम देऊया. तर ब गटासाठी आपण शालेय मैदान स्वच्छता आणि सुका कचरा व्यवस्थापन हे काम द्यायचं आहे. आणि क गटासाठी आपण पिण्याच्या पाण्याची स्वच्छता, त्याचबरोबर परसबाग स्वच्छता. अशा प्रकारे आपण अ गट, ब गट आणि क गटसाठी आपण शालेय स्वच्छता सप्ताहांतर्गत कामाची विभागणी करू शकतो. तर आता आपण प्रत्यक्ष स्वाध्याय सोडूया. पहा, स्वाध्याय प्रश्न पहिला, यादी करा. तुम्हाला शाळेत आवडणाऱ्या गोष्टी. तर आता आपल्याला शाळेमध्ये आवडणाऱ्या गोष्टींची या ठिकाणी काय करायची आहे? यादी करायची आहे. ते आपण करूया. पहा, मला शाळेत अभ्यास करायला आवडते. त्यानंतर मला खेळायला आवडते. मित्रमैत्रिणीसोबत गप्पा मारायला आवडतात. कविता व गाणी म्हणायला आवडतात. कवायत करायला आवडते. अशा प्रकारे आपण आपल्या शाळेत ज्या तुम्हाला गोष्टी आवडतात त्यांची यादी या ठिकाणी लिहायची आहे. त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2. खाली दिलेल्या घटकांचे पुढील तक्त्यात वर्गीकरण करून लिहा. पहा, या ठिकाणी आपल्याला काही घटक दिलेले आहेत, त्यांचं आपल्याला वर्गीकरण करायचे आहे. भौतिक घटक आणि मानवी घटक या टेबलमध्ये आपल्याला यांचं वर्गीकरण करायचं आहे. पहा, काय काय दिले ते समजून घेऊया आपण. इमारत, शिक्षक, स्वच्छतागृह, मुख्याध्यापक, शालेय पोषण आहार, स्वयंपाकी, ग्रंथालय, विद्यार्थी, प्रयोगशाळा, रॅम्प, पालक, मैदान, तक्रारपेटी, संगणक कक्ष. तर आता आपण भौतिक घटक यातली कोणत्या ते आपण या ठिकाणी यादी करूया आणि त्यांचं वर्गीकरण करूया. पण यामध्ये इमारत, स्वच्छतागृह, प्रयोगशाळा, मैदान, संगणक कक्ष, ग्रंथालय, तक्रारपेटी हे सर्व भौतिक घटकामध्ये आपण लिहायचं आहे. तर मानवी घटकामध्ये काय येणार आहे ते पाहूया आता. पहा, शिक्षक, मुख्याध्यापक, ग्रंथपाल, विद्यार्थी, पालक, शालेय पोषण आहार, स्वयंपाकी. अशा प्रकारे आपण दिलेल्या घटकांचं भौतिक घटक आणि मानवी घटक यामध्ये वर्गीकरण केलेलं आहे. त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3. खालील कृती पूर्ण करा. यामध्ये पहा, शाळेतील खालील व्यक्तींच्या कामाविषयी एका वाक्यात लिहा. तर आता आपल्याला या ठिकाणी काही चित्र दिले आहे. पहा, या चित्रामध्ये शाळेतील विविध व्यक्ती दिलेल्या आहेत, तर त्यांच्याविषयी आपल्याला या ठिकाणी लिहायचं आहे. तर पहिलं पहा, शालेय पोषण आहार, स्वयंपाकी. तर यांच्याविषयी आपण लिहायचं आहे. शालेय पोषण आहार स्वयंपाकी स्वयंपाक करणे व साफसफाई ठेवणे हे काम करत असतात. त्यानंतर पुढे आहे पहा, मुख्याध्यापक. तर आता मुख्याध्यापक काय करतात ते लिहूया आपण. मुख्याध्यापक शाळेचे नियोजन व व्यवस्थापन पाहणे हे त्यांचं काम असतं, ते आपण या ठिकाणी लिहायचं आहे. पुढे आहे वर्ग शिक्षक. पहा, वर्ग शिक्षक रोजची उपस्थिती ठेवणे व अभ्यास करणे. त्यानंतर आहे वर्गमित्र.
पहा एकमेकांना मदत करणे, अशा प्रकारे आपण या ठिकाणी लिहू शकतो. त्यानंतर आहे पालक. तर पालक पहा विद्यार्थ्याला शाळेत पाठवणे, अभ्यास घेणे, अशा प्रकारे आपण त्यांच्या कामाविषयी लिहू शकतो. त्यानंतर आहे स्वच्छता मंत्री. तर आता आपण स्वच्छता मंत्रीविषयी लिहूया. वर्गातील विद्यार्थ्याची स्वच्छता पाहणी करणे, अशा प्रकारे आपण स्वच्छता मंत्रीविषयी लिहू शकतो. तर अशा प्रकारे आपल्याला प्रश्न 3 या ठिकाणी पूर्ण करायचा आहे की खालील दिलेल्या व्यक्तींच्या आपण कामाविषयी माहिती या ठिकाणी लिहिलेली आहे. पुढे पहा प्रश्न 4 आहे, येथे तुम्ही काय करता. आता या ठिकाणी आपल्याला काही चित्र दिलेले आहेत, तर त्या ठिकाणी आपण काय करतो ते लिहायचं आहे. पहिलं चित्र आहे वाचन कोपरा. तर आता आपण या ठिकाणी काय करतो, वाचनालयात विद्यार्थी शांतपणे पुस्तके वाचतात. त्यानंतर दुसरं चित्र आहे क्रीडांगण. पहा याविषयी लिहूया आपण. क्रीडांगणावर आम्ही शारीरिक हालचाली, कवायती करतो आणि आनंददायी खेळ खेळतो, अशा प्रकारे आपण या ठिकाणी लिहू शकतो. पुढे आहे परसबाग. पहा परसबागेत विविध वनस्पतीची लागवड करतो आणि झाडांची नियमित काळजी घेतो, अशा प्रकारे आपण या ठिकाणी लिहायचं आहे. या ठिकाणी प्रश्न क्रमांक 4, येथे तुम्ही काय करता, पूर्ण झालेला आहे. पुढे आहे प्रश्न 5, शाळेत शिकायला मिळणाऱ्या गोष्टी लिहा. तर त्या आपण लिहूया. पहा शाळेत शिकायला कोणत्या गोष्टी मिळतात त्या आपण लिहायच्या आहेत. उत्तर 1, वाचन आणि लेखन कौशल्य विकसित होते. 2, शिस्त, स्वच्छता आणि वेळेचे महत्त्व समजते. 3, सहकार्य आणि मैत्रीची भावना निर्माण होते. 4, चित्रकला, गाणी आणि विविध कला अभ्यासल्या जातात. अशा प्रकारे अनेक गोष्टी आपल्याला शाळेमध्ये शिकायला मिळत असतात, ते आपण या ठिकाणी लिहायचे आहेत. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, पाठ क्रमांक 3 आपल्या सभोवतालचे जग भाग 2 यामधील पाठ क्रमांक 3 माझी शाळा या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय लिहिला आहे. मला आशा आहे तुम्हाला सर्वांना हा स्वाध्याय नक्कीच आवडला असेल. तुम्हाला जर हा स्वाध्याय आवडला असेल तर आपली शाळा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा एकदा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत सर्वांना मनपूर्वक धन्यवाद.